आजचे आपले पाहुणे आहेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे डायरेक्टर डॉक्टर आनंद जगन्नाथ पेडणेकर. टिल टुडे वी आर व्हेरी चीप इन लेबर. म्हणून भारताकडनं दागिने घडतात आणि दागिने घडून बाहेर जातात. भारतामध्ये प्रतिवर्षी 850 टनची उलाढाल फक्त येण्यामध्ये असते, बाहेर जाण्याची वेगळी. सोन्याचे चष्मे वापरतात पुरुष, सोन्याचे दात बसवतात. तर ते काय त्याच्या पूर्वपार येतात. शुद्ध चांदी म्हणजे 100% चांदीला तुमच्या रॉकेट इंजिन्स मध्ये सुद्धा वापरलं जातं, तुमच्या मिसाइल्स मध्ये वापरलं जातं. सगळीकडे इंडस्ट्रियल यूज इज मोर दॅन युअर लोकल यूज. आणि सगळ्या इंडस्ट्रीज परत जोराने कामाला लागल्या तर चांदीचा भाव 3 वर्षामध्ये 1000 आहे, त्याच्याऐवजी 2000 दिसेल. पुढच्या 20 वर्षामध्ये सोन्यापेक्षा जास्त जोरात धावेल ते डायमंड्स. हो रिअली? हा ऍब्सोल्युटली. कारण मुलींना त्याच्याबद्दलचा सोर्स प्रचंड आहे. आता शोरूमच्या शोरूम 20-30% भरले ते फक्त हिरे आहे. दर महिन्याला अर्धा ग्रॅम जमलं तरी सोनं घ्या, त्या लक्ष्मीचा तुम्ही अंश घेऊन येता. 5 वर्षामध्ये इतकं सोनं मिळतं की तुमच्या मुलांची, बाळांची, सगळ्यांची शिक्षण होऊ शकतात आणि त्यांच्या कुटुंबाची सगळ्या अडचणी ते सोनं सोडवतं. हे मी डोळ्या देखत पाहत आलो. आता सुद्धा मी सांगतो, तुमच्या कॅलेंडरवरती लिहून ठेवा, 1,10,000 रुपयाचा भाव ऑगस्ट पर्यंत येणार. सोन्याचा भाव 1,10,000 रुपये. नमस्कार, मी डॉक्टर आनंद जगन्नाथ पेडणेकर, डायरेक्टर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज कांचनताई अधिकारींनी मला इथे बोलवलं. इतकी छान आमच्या गप्पा झाल्या. आमच्या पॉडकास्टवरती आमच्या एवढ्या छान इन्फॉर्मेटिव्ह गप्पा झाल्या, सोन्याबद्दलच्या इतक्या छान गप्पा झाल्या की मला असं वाटतं आपण सगळ्यांनी ते पाहाव्या, त्यांना सबस्क्राईब करावं, त्या चॅनलला फॉलो करावं आणि असंच नवीन माहितीसाठी, सोनं व्यतिरिक्त इतर सर्व जगातल्या माहितींसाठी कांचनताईंच्या पॉडकास्टला बातो मी ज्याचं नाव आहे त्यांना नक्की फॉलो करा. नमस्कार, थँक्यू. हाय, हॅलो, नमस्कार. मी कांचन अधिकारी. बातो मी या माझ्या पॉप्युलर चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे पडत नसतात, पण त्यामुळे माझा हुरूप मात्र निश्चितपणानं वाढत असतो. मंडळी, अक्षतृतीया असो, गुरुपुष्यामृत असो, पाडवा असो, दिवाळी असो आणि इतर लग्न सराई असो, अशा वेळेला एका दुकानामध्ये आपण हमखास जातो आणि ते म्हणजे सोनाराचं दुकान, ज्याला आपण ज्वेलर्स म्हणतो. असंच 70 वर्षाची परंपरा असलेलं जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचं दुकान आहे, जे मेनली आपल्याला रानडे रोड असेल, अगदी गोरेगावमध्ये पण आहे आणि एवढंच काय, अख्ख्या महाराष्ट्रभर यांच्या 22 शाखा आहेत. आणि आता नुकताच कोल्हापूरमध्ये पण त्यांनी त्यांच्या पेडणेकर ज्वेलर्सच्या एका शाखेचं उद्घाटन केलेलं आहे. आज आम्ही जो एपिसोड शूट करतोय तो आहे 24 जून 2025 आणि आजचा आपला जो भाव आहे सोन्याचा तो आहे 97.5 आणि चांदीचा भाव आहे 980. सो या रेटला धरून आम्ही आत्ताच्या आमच्या गप्पा सुरू करत आहोत. तर मंडळी, आजचे आपले पाहुणे आहेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे डायरेक्टर डॉक्टर आनंद जगन्नाथ पेडणेकर. नमस्कार. मी तुमचं स्वागत करते, आनंद जगन्नाथ पेडणेकर. खरं तर आनंदराव, मी तुमच्या सगळ्या फॅमिलीला ओळखते आणि ते तुम्हालाही माहिती आहे. पण आज आपलं इथे जे आपण बोलणार आहोत ते खास करून आत्ताच जे सोन्याचे भाव आपण म्हणू की गगनाला भिडलेले आहेत, म्हणजे लाईक 97.5 असो किंवा आता 1 लाख, म्हणजे काही फार दूर राहिलेलं नाहीये, म्हणजे पटकनच ते होणार आहे. हे जे एक शूटअप असा आपण एक राईज बघतो, हा तुमच्या मतानं कशामुळे झालेला आहे? बऱ्याच कर्मी याचं कारण असं असतं की जिओपॉलिटिकल जे प्रॉब्लेम्स उभे राहतात त्याच्यामुळे हे सोन्याचे भाव, किंवा जिओपॉलिटिकलचं कारण पण असं असतं की लोकांचा जो विश्वास असतो की समजा पेपरमध्ये, म्हणजे कदाचित शेअर्समध्ये किंवा प्रॉपर्टीजमध्ये किंवा इतर ठिकाणी जे तुम्ही पैसे लावता, तर इन्व्हेस्टर्स असं पाहत असतात की त्याच्याऐवजी मला पटकन पैसे कशातून मिळतील, 1 सिक्युअर्ड पैसे कशातून मिळतील, 2 आणि 24 तासात त्याची करन्सी कशी करता येईल. कारण मग जर मला इकडं धक्का लागला तर मी दुसरीकडे लगेच कसा जाऊ शकतो. ह्याच्यामुळे खरं तर सोन्याचे भाव पटापट वाढतात. आणि तुम्ही कितीही वर्ष मागे गेलात ना तरी सोन्याचा भाव कधी उतरलेला तुम्हाला बघता येणार नाही, तो कायम
वरचढच राहणार. म्हणजे सोन्याचे भाव घटले असं नोंदच नाही. न्यूज जरी आली तरी ती घटताना फक्त 200-300 रुपयाचीच वरती खालती होत नाही म्हणत. ते कसं असतं, विकत घेणं किंवा विकत न घेणं आणि मग परत विकलं जाणं, ह्याच्यामधला जो फरक आहे तेवढाच असतो. भाव घटत वगैरे काही, तो कायम अपरायझिंग होत राहतो. परंतु आपल्याकडे असं म्हटलं जातं की कुठल्याही देशाची करन्सी ही त्याच्याकडे असलेल्या गोल्डचा किती साठा आहे, रिझर्व्ह मध्ये आहे, त्याच्यावरती ती ठरत असते. मग हे असे जेव्हा गोल्डचे रेट अचानक एकदम स्काय रॉकेटिंगने वाढतात तेव्हा मग करन्सीवरती त्याचा कसा काय परिणाम होतो? कसं असतं की आता समजा फॉर एक्झाम्पल आपण आता बघू भारताने आता गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये म्हणजे साधारण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये 360 टन सोनं रिझर्व्ह बँकेने स्वतःकडे विकत घेतलं. अच्छा, विकत घेतलं. हा, म्हणजे स्वतःकडे आणलं. प्लस आपले जे रिझर्व्ह बाहेर होते, म्हणजे जसे इंग्लंडच्या बँकेमध्ये आपले सोनं होतं, आपण सेफ गार्ड म्हणून ठेवलं होतं की देशात काय घडलं तर आपल्याकडे पैसे बाहेर असावेत अशा दृष्टिकोनातून जे बाहेरचं सोनं होतं तेही सोनं सध्या भारताने स्वतःकडे घेतलं. कारण आता युद्धाची साधारण सगळीकडे चलचल आहे, तर मग कुठेतरी आपणही सेफ व्हावं म्हणून 24 तासात काय कशाचे पैसे मिळतात तर सोन्याचे पैसे मिळतात. ह्या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आहे हा सोन्याच्या भावावरती असतो. त्यामुळे असं कुठे युद्ध झालं, काय झालं, कुठे काय घडलं तर पहिले कशाची किंमत वाढते तर सोन्याची किंमत वाढते. सोन्याच्या किमतीत होणाऱ्या घट म्हणा किंवा वाढ म्हणा आणि शेअर मार्केट जे आहे यांचा संबंध कसा काय आहे? कसं आहे की शेअर मार्केट हा इतर इंडस्ट्रीजनी केलेल्या कामावरती किंवा फॉर एक्झाम्पल तुमच्या चित्रपट इंडस्ट्री जी काम करते तिच्या कामाचा आलेख कसा वरती जातो तसा त्यांचे शेअर सुद्धा, जसं फॉर एक्झाम्पल आता पीव्हीआरचा मधल्या काळामध्ये शेअर झाले. पीव्हीआर इज वर्किंग ऑन व्हॉट, तुम्ही जे चित्रपट बनवता त्याच्यावरती चालतं. आमच्याकडे तसंच आहे ना, सोनं जर वाढलं तर कदाचित तुमची तिकडची इंडस्ट्री कमी झाली आहे म्हणून आमच्याकडचं सोनं वाढलं. तुमची इंडस्ट्री जेव्हा कमी चालते, तुमच्या इंडस्ट्रीज म्हणजे इतर इंडस्ट्रीज, लोखंड आहे, इतर मेटल इंडस्ट्रीज आहेत किंवा इतर मोठ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्याकडचा जर व्यापार कमी जास्त प्रमाणात व्हायला लागला तर तो पैसा इन्व्हेस्टर कुठे आणतो, एक सेफ हेवन मध्ये आणतो. तो सेफ हेवन मध्ये आणताना तो सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये आणून ठेवतो. अच्छा, बरं मला सांगा की आपल्याकडे आपण म्हणतो प्युअर गोल्ड म्हणजे अगदी 999.9%, ओके, अशी फक्त मला असं वाटतं फक्त बिस्किट ज्याला आपण सोन्याची बिस्किट म्हणतात ती, किंवा आपण एखादं वळं वगैरे असं हे घालतो ते. परंतु जेव्हा आपण सोनं बिईंग सॉफ्ट मेटल जे आपण दागिने घडवतो तेव्हा त्याच्यामध्ये इतर धातू हे मिक्स करायला लागतात ज्याच्यामुळे त्याची कारागिरी आपल्याला हे करता येत आहे. हा सर, हे कुठले धातू असतात? असं आहे, पूर्वी त्याच्यामध्ये ना तांब आणि चांदी वापरली जायची कारण तसे इम्पोर्टेड अलॉईज बनले नव्हते. लोकांचा फार विचित्र गैरसमज होता की सोन्यामध्ये तांब घालतात, चांदी घालतात आणि खराब करतात. तसं नाहीये. त्याला एक सेट स्टँडर्ड फॉर्मॅट्स आहेत. 95%, 96% सोनं म्हणजे 23 कॅरेटचं आपलं रोजचं वापरातलं सोनं. 92% म्हणजे आता जे काही बारीक डिझाईनच्या नेकलेसेस, बांगड्या वगैरे बनतात पण त्यात टिकाऊ असतात ते 22 कॅरेटचं सोनं म्हणजेच काय 92% सोनं. आता 92 आणि 100 मधला जो फरक आहे तो तांब किंवा चांदी असायचा पूर्वी. तुम्ही जसं नॉर्थला जाल तर तिकडं चांदीचं प्रमाण जास्त असायचं. जसं तुम्ही मध्ये महाराष्ट्राकडे आलात तर चांदी आणि तांब, कारण आपल्याकडे रंग पिवळा लागतो. मग तिथून तुम्ही साऊथला खाली उतरलात तर त्यांना लालसर कलरचं रंग लागतं किंवा लागायचं, तर मग तो रंग येण्यासाठी तांब्याचं प्रमाण जास्त असायचं. पण त्याची कॅटेगरी आणि क्वालिटी तशीच होत होती. पण हा गैरसमज आहे की काय ते त्याच्यात तांब टाकतात. नाही, तसं नाही. ते एक अलॉय सिस्टम आहे. आणि आता काय झालंय की आता अलॉय सिस्टम झाल्या म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन आहेत की सोन्याबरोबर त्या मिक्स होऊ शकतात, त्या चांगल्या राहू शकतात, ते सोन्याला स्टबन बनवतात, ते थोडंसं हार्डनेस येतं किंवा मग बारीकसं काम असतं. आताच्या जमान्यामध्ये जे काय बारीक काम करावं लागतं त्यासाठी तुम्हाला अलॉय मिक्स करावे लागतात. बट व्हॉट यू पे फॉर सम 22 कॅरेट ऑफ गोल्ड, तुम्हाला तेवढ्याचाच चार्ज लागतो. यू आर नॉट पेइंग फॉर द अलॉय. अच्छा, हा गैरसमज आहे की माझं सगळे 100% पैसे घेत. नो 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 नो. जो कोण सोनार तुमचा आहे, चांगला सोनार जो आहे तो सोनार तुम्हाला त्या 92% सोन्याचेच पैसे लावतो, नॉट फॉर द अलॉय. जेव्हा आम्ही तुमच्याकडे येतो ओके, तेव्हा आम्हाला 2 रेट्स पाहायला मिळतात, एक बाईंग आणि एक सेलिंग.
म्हणजे तुमचा सेल रेट आणि आम्ही आमचं जर गोल्ड आणलं तर त्याचं बाय करण्याचा रेट. परंतु जेव्हा आम्ही तुमच्याकडे आमचं सोनं घेऊन येतो तेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये घट अशी दाखवता आणि तो तुमचा बाईंग रेट असतो तो तुमचा म्हणजे तुमचा इंडिव्हिज्युअल नाही, सगळ्याच सोनारांच्याकडे गेलं की तर तेव्हा तिथे मात्र आम्हाला बरीचशी घट आणि मेकिंग चार्ज असा 2 गोष्टींचा आम्हाला फटका पडत असतो. बघा, आधी पहिली गोष्ट म्हणजे आधी ही लक्षात घ्या, ही एक वस्तू अशी आहे, सोनं ही अशी गोष्ट आहे तुमचा संपूर्ण वापर करून झालेला असतो. तुम्ही त्याच्यावरती सगळी मजा करून झालेली आहे, तुमचा वापर झाला, सगळं झालं, त्या कारागिराला पैसे भरून झालेले आहेत माझे, तुम्ही ते माझ्यासाठी म्हणून त्या वस्तूला भरलेत, म्हणजे मी काय परत त्याचे पैसे तुम्हाला देऊ शकत नाही. एक दुसरं म्हणजे काय असतं की आम्ही जेव्हा दागिन्याची आम्ही परत घेत असतो त्याला आम्हाला इम्पोर्ट ड्युटी लागते. आम्ही जेव्हा विकत घेतोय ना आम्हाला इम्पोर्ट ड्युटी बसते आणि ती 16% भरतो आम्ही, मग ती आम्हाला वजा करावीच लागते ना. मी जेव्हा विकतो ती मी भरूनच विकतो ना, मी काय असं माझ्यासाठी विकत घेतो असं नाही ना. तुम्ही ऑर्डर दिली की मी तुमच्याकडे जाणार, मग तुमच्यासाठी मी ते सोनं घेणार म्हणजे मला सरकार त्याच्यावरती 10%, 12%, 14% स्लॅब प्रमाणे इम्पोर्ट ड्युटी मागवणार, ती भरल्यानंतर मी जीएसटी भरणार आणि मग तो तुम्हाला मी परत देणार ना. पण परत घेताना तसं नाहीये ना, ती मला उलट रिव्हर्स मध्ये भरायला द्यायची आहे, म्हणजे मला ती वजा करायला पाहिजे. पण ती 10% वगैरे आता कोणी घेतच नाही. आणि घट घ्यायचा जो पद्धती आहे ना ही झाली आता इसवी सन पूर्व, संपला तो विषय. नाही गैरसमज आहे. आता कोणी घट वगैरे असं, घट कधी येत होती ज्या काळामध्ये त्यामध्ये चांदी आणि तांब वापरलं जायचं त्याला त्याच्यात घट यायची. घट ही ऍक्च्युअली त्याच्यामध्ये येते, असं नाहीये की तो सोनार काहीतरी काढून नाही, म्हणजे ते जेव्हा डिझॉल्व्ह केलं जातं त्यातनं तांब उडून जातं, त्यातनं चांदी वेगळी निघाली जाते, चांदी निघून जाते, तांबा निघून, त्याचं पाणी होतं, मग मिळणार काय? मिळणार फक्त सोनं ना. मग तेच सोनं तुमच्यासाठी वापरायचं आहे ना. ते तुमचं नुकसान. बरं, मला एक अशी वस्तू सांगा सोन्यामधली की तुमचं नुकसान कधी झालं. तुम्ही गेल्या वर्षी घेतलेल्या सोन्यामध्ये आणि आता विकायला गेलात ना तरी 30% मार्जिननी तुम्ही पैसे कमवताय. कमी असतं सर, बाहेर विकायला गेलं आम्ही आमचं की कमी येतं, 20% मार्जिन म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये चला मेकिंग चार्ज जरी सोडला की चला ठीक आहे, तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे वी हॅव युज्ड इट आणि त्याप्रमाणे जे काही मेकिंग चार्ज असेल तो समजा आपला गेला, पण तरी सुद्धा जे काही सांगतात की नाही हे आम्हाला डिझॉल्व म्हणजे वितळावं लागतं आणि त्यातून जे प्युअर गोल्ड येईल तेवढंच फक्त घ्यावं लागतं. सो ते फक्त आता तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे 10 to 12% तुम्हाला जर इम्पोर्ट जे येत असतं. कारण का कसं होतं की जेव्हा आपण म्हणजे इन्व्हेस्टमेंट या दृष्टिकोनातूनही गोल्डकडे बघितलं जातं की इन्व्हेस्टमेंटचे जे विविध पर्याय आहेत, उद्याला तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट कराल, शेअर्समध्ये इन्व्हेस्ट कराल, तसंच गोल्ड ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण मेजरली म्हणजे इंडियन फॅमिलीज ह्या मेजरली गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात. तेव्हा नॉर्मली पीपल दे गिव्ह द ॲडवाइस दॅट यू गो फॉर द बिस्किट्स ऑर फॉर दॅट वळं की ज्याच्यामध्ये तुम्हाला फार कोणी काही घट म्हणजे हे म्हणणार नाही. इव्हन एकदा माझ्या बाबतीत हेही झालेलं आहे की इफ आय टेक द कॉइन 999 वालं, मग ते चांदीचं होतं ऑफकोर्स माझं, पण तरी सुद्धा ते घेताना त्यांनी हे सांगितलं म्हणजे जे कॉइन्स असतात, उद्या समजा मी तुमच्या दुकानातलं घेतलेलं कॉइन आहे ते तुम्ही परत घेताना तेव्हा तुम्ही मायनस नाही करत, बट जर मी दुसऱ्या कुठल्या तरी ह्याच्यातनं मला समजा बरेच वेळेला देतात ना लोक, तर ते जर दुसऱ्या दुकानदाराकडे गेलं की मग तो म्हणतो हे माझ्या दुकानातलं नाहीये, मग तो मला तेवढा रेट देत नाही. हे मला पण त्याचा अनुभव. मला वाटतं तुमचा अनुभव आहे ना थोडासा जुना आहे. तुम्ही नव्याने प्रयत्न करा. आता काय होतं, कॉइन्स हे तुम्हाला सीलपॅक्ट येतात, चांदी घ्या किंवा सोनं घ्या, कारण चांदीच्या याच्यावर ते लिहिलेलं होतं 999.9 सीलपॅक येतात, त्यामुळे त्याच्यात नुकसान होण्यासारखं 0 मार्जिन आहे. एक आता तुम्ही दागिना घ्या त्याला हॉलमार्क येतो, भारत सरकारची जबाबदारी आहे त्याची क्वालिटीची, म्हणजे तुमचं नुकसान होऊ शकत नाही. इट्स अन ISI ब्रँड. सो जेव्हा मी हॉलमार्क घेतलेला दागिना घेतो त्याला तुमचं काय नुकसान होणार आहे? काहीच नाही होणार आहे. घट
तूट हा विषय असू शकत नाही. भावामध्ये जर काय फरक पडत असेल तर तो 3% फरक पडू शकतो. 3 ते 4% जास्त कोणीही आता फरकाने घेत नाही. 3 ते 4% हा त्याच्या कामामध्ये येणारा जो भाग आहे, लॉस आहे, तो 100% ते लोक 3% तरी घेतात. पण ऍज अ ज्वेलर म्हणून तुम्ही काय सांगाल की इन्व्हेस्टिंग इन गोल्ड हे कशा तऱ्हेने करावं? देयर आर 2 aspects. You want to wear something, it's not an investment. It is something for your pleasure. की मी घेतलंय, वाह काय सुंदर आहे आणि मी काय मोडणार नाही असं भावना घेताना तर आपण तशीच भावना ठेवून घेतो. आणि जेव्हा आपले नवरे घेतात, तुमच्या सगळ्यांचे नवरे जेव्हा आमच्याकडे विकत घेतात तेव्हा ते एक बिस्किट मागतात. बिस्किट दे रे, मला हे मोडायचं नाही, माझ्या मुलांसाठी पुढं लग्नाला, त्यांच्या करिअरला, त्यांच्या एज्युकेशनला मला हे द्यायचं आहे, त्यामुळे मला हे मोडायचं नाही. तुझं तू बाई बघ, हे मी तिच्यासाठी 2 ग्रॅम घेतलं, 5 ग्रॅम घेतलं, 10 ग्रॅम कुवतीप्रमाणे मी घेतलं. सो देर आर 2 डिफरंट वेज ऑफ थिंकिंग अबाउट इट. तुम्हाला जे इन्व्हेस्टमेंट करायचं ना, हो कॉईन घ्या. तुम्हाला दागिना घेऊन मजा करायची आहे ना, त्याच्याबरोबर तो दागिना घ्या. पण आत्ताच्या घडीला तो दागिना सुद्धा प्युअर आहे आणि त्याच्यात घट येत नाही. हा गैरसमज मनातनं काढून टाका की माझ्या वस्तूमध्ये घट आली. नो, दे विल नॉट चार्ज यू. नो बडी इज, इफ यू गो टू अ स्टँडर्ड प्लेस, नो बडी इज गोइंग टू डू दॅट. नो बडी. अच्छा दादा, आजकाल मी बघते तेव्हा म्हणजे पूर्वी जसं एक गोल्ड याच्यामध्ये शॉपमध्ये गेलं तर गर्दी बऱ्यापैकी गर्दी असायची. जसं मी पहिल्यांदा म्हटलं तसं गुरुपुष्य असेल किंवा अक्षयतृतीया असेल किंवा लग्न सराई असेल, पाडवा आहे, दिवाळी आहे या ठिकाणी, तेव्हा तर म्हणजे ओसंडून व्हायची दुकानं, म्हणजे अगदी कस्टमर्सला उभं राहायला जागा नाही असं अगदी असायचं. परंतु आजकाल आपण बघतो तेव्हा जरा रेट हे एवढे वाढलेले आहेत, स्काय रॉकेटिंग झालेले आहे. अशा वेळेला जरा आम्ही पण विचार करून मग बाहेर पडतो की नाही चला मग आपल्याला काहीतरी एक छोटंसं घ्यायचंय तरच मग आपण आता शॉपमध्ये जाऊया. परंतु आता बघताना तुम्ही त्याच्यामध्ये एक नवीन चांगला पर्याय शोधून काढलाय की ज्याच्यामध्ये आता 14 कॅरेट असेल किंवा 18 कॅरेट असेल. म्हणजे पूर्वीचं कसं आपलं एक 22 कॅरेट किंवा 23 याच्यामध्ये ते बनतं. परंतु आता आपण जेव्हा बघतो तेव्हा एक विविध त्याच्यामध्ये नक्षीवाले दागिने असले पण तरी सुद्धा त्याचे कॅरेट म्हणजे त्याच्यातलं गोल्डचा जेवढा अंश आहे तो बऱ्यापैकी अंशाने कमी केला गेलेला आहे, ज्याच्यामुळे लोकांच्या खिशाला ते परवडणारं ठरेल. असं आहे. पूर्वीच्या काळात काय आणि आत्ताच्या काळात काय, पूर्वीचा काळ असा होता, मी म्हणजे रेटच्या हिशोबाने म्हणते, मी एक 25-30 वर्ष मागे जातो. पूर्वी स्त्रिया कामावरती जात नव्हत्या, म्हणजे 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याला 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत पगार व्हायचे सगळीकडून. मग स्त्रिया काय करायच्या की 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत इन्व्हेस्ट करायच्या. म्हणजे काय, पगारातला 1 ग्रॅमचा पैसा किंवा अर्धा ग्रॅमचा पैसा कुवतीप्रमाणे बाजूला ठेवायचा साखरेच्या डब्यामध्ये. अच्छा. आणि मग तो कुठे यायचा, सोनाराच्या दुकानात यायचा. तो साखरेच्या डब्यातला पैसा सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केला. म्हणजे बायका त्यावेळेला फार इंटेलिजंट होत्या असं मी अजूनही म्हणेन. त्यात दर महिन्याच्या 1 ते 7 तारखेला तुम्हाला गर्दी मिळणार. काय तर ते सोनं विकत घेत होते. आताचं जनरेशन फोन घेतं, पण आता जनरेशन गॅप आहे, पण सोनं घेण्यामध्ये त्या लोकांचा कल आजही आहे. लोक आता गर्दी करतात नाही असं नाही, कारण आपल्या हिंदू किंवा भारतीय संस्कृतीप्रमाणे लग्न आणि लग्नात लागणारा दागिना हा जवळजवळ कंपल्सरी आहे. प्रत्येक जण, तुम्हाला माहितीये का, भारतातल्या स्त्रियांकडे जगाच्या 11% सोनं आहे. म्हणजे जगात जेवढं सोनं आहे ना, मी जमिनीच्या खालचं म्हणत नाही अजून, जे बाहेर यायचं आहे, जे जमिनीच्या वर आहे त्याचा 11% भाग फक्त भारतीय स्त्रियांकडे आहे. इतकं सोनं आपल्याकडे आहे. लुटून नेलेल्याचं गणित नाही आत्ता असलेल्या बायका. गर्दी हा गैरसमज आहे. आता बायका दुपारनंतर कामावरनं सुटल्यानंतर संध्याकाळी खरेदीला बाहेर पडतात. म्हणजे काय, तर आता माझ्यासारख्याची 22 दुकानं बाहेर आहेत. मग ते कामावरनं जाऊन आपल्या घराजवळचा जो सोनार असेल त्याच्याकडे ते खरेदी करतात, ज्याच्यावर विश्वास आहे. मग ती तुम्हाला गर्दी संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत असते. आम्ही आता माझी दुकानं आहेत ती रात्री 9 वाजता 9:30 वाजता
चालू असतात एखाद्या मॉल सारखी, ती सकाळी 10:30ला सुरू होतात. पूर्वी आम्ही 7:15 वाजता उघडायचो आणि 8 वाजता रात्री बंद करून घरी जायचो. सो तो जो 1-1.5-2 तासाचा गॅप आला तो तिकडे मिळतो. गर्दी आजही सोन्याला होते, आजही लग्न सराईची कुठंही कमतरता नाही. त्यात तुम्ही जसं म्हणालात तसं पुढच्या ह्याच्यामध्ये सोन्याचं कॅरेटेज थोडं कमी करत आणलं. म्हणजे काय, तर आता भारत सरकारने ऑफिशियली 22 कॅरेटला हॉलमार्क करून द्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आलं 18 कॅरेट, त्याच्यानंतर आता आलंय 14, 12 आणि 9. आता 9 कॅरेटमध्ये तुम्हाला परदेशातनं जे इम्पोर्ट केलेले दागिने येतात, म्हणजे बारीक एकदम चेन, छोटूसं पेंडंट, छोटूसे त्याचे कानातले, एखादी बारकी अंगठी, ज्याचं बजेट यू कॅन कॅल्क्युलेट प्युअर पेक्षा, एखाद्या प्युअर मध्ये एखादं छोटंसं अंगठी किंवा कानातले येईल, त्याच्यामध्ये हे 4 वस्तू येतील एवढे त्याचे पैसे होतात. म्हणजे तुम्हाला काय मिळतं, एक अंगठी मिळते, 2 कानातले मिळतात आणि एक छोटंसं चेन आणि त्याच्यातलं पेंडंट विच इज ऑफिस वेअरेबल. बरं, आता मंगळसूत्र सुद्धा छोटी झाली आहेत, म्हणजे लायसन्स प्लेट हॅज बिकम व्हेरी स्मॉल. 1-2 काळे मणी येतात आणि मग खाली एक पेंडंट आलं की नवरा आहे, आय एम सिक्युअर्ड. असा एक फॅशन आली आहे ही, दॅट्स अ फॅशन. तर तसंच 22 कॅरेट काय, 22 कॅरेट, 18 कॅरेट ज्वेलरी ही आता कॅरेटेज मध्ये कमी यायला लागली, जस्ट टू मेक इट मोर अफोर्डेबल. आता माझ्या सुनेने गेल्या 6 महिन्यापूर्वी अमालिया नावाचं एक कलेक्शन आणलं. सो इट्स अ टर्किश कलेक्शन ऍक्च्युली. त्याचं वजन असं हातात घेतल्यावरती असं वाटतं की काही आपण हातात घेतलंच नाही. म्हणजे 2 ग्रॅम मध्ये हातात ब्रेसलेट आलं सोन्याचं प्युअर सोन्याचं, मग 1-1.5 ग्रॅमची अंगठी आणि कानातला सेट आला. आता तिने आता नव्याने सुरू केलंय, त्या चेन्स आहेत, त्याला पेंडंट्स आहेत, त्यांना वजन नाहीत. बरं, त्याची व्हॅल्यू काय होते, 10,000, 11,000, 12,000 आणि तुला सगळं तयार होतं. आता आम्ही गेल्या वर्षी जेव्हा भाव वाढले किंवा कोविड नंतर आम्ही एक नवीन कलेक्शन आणलं होतं, ज्याच्यात नवरीचं सगळे दागिने 100 ग्रॅम मध्ये तयार होतात. 2 बांगड्या, 1 अंगठी, नेकलेस, मंगळसूत्र आणि त्या नवऱ्या मुलाला 1 अंगठी, असं सगळं 100 ग्रॅम मध्ये आलं. त्याला 100 ग्रॅम मध्ये म्हणजे 50,000चा भाव होता कोविड आला त्यावेळेला, बरोबर. 36,000 पासून कोविड संपेपर्यंत 1.5-2 महिन्यामध्ये तो 50,000ला आला. आता 100 ग्रॅमला साधारण 10 लाख रुपये जातात. त्याला 100 ग्रॅम मध्ये 5 लाखातली नवरी तयार होत होती, पण 100 ग्रॅम मध्ये दागिने पूर्ण तयार होऊन ती मुलगी लग्नाला उभी राहत होती. सो नाऊ दिस कॅरेटेज जे कमी करण्याचं प्रमाण आलंय, त्याच्यामुळे त्या मुलीचं लग्न किंवा त्याच्या आई वडिलांच्या अंगावरती त्याचा स्ट्रेस येत नाही. आता मग तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की जमिनीच्या खालचं गोल्ड, बरोबर आहे, इट्स बिईंग अ मेटल आणि नॅचरली तो जमिनीच्या खाली मिळतो. सो जमिनीच्या खाली जेव्हा मेटल मिळतं ते काय कॅरेटचं असतं हा एक प्रश्न, आणि जमिनीच्या खालचं मिळणारं मेटल जे असतं म्हणजे गोल्ड अर्थात, सो दॅट बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट ऑर लाईक, मतलब जर एखाद्याची जागा असेल आणि त्याला तिथे जर समजा खाली गोल्ड मिळालं, सो व्हॉट आर यू गोइंग टू से अबाउट इट? It is not only for gold. Anything precious which is below the earth to a certain diameter, it is government property. Even the coal and all. Anything. You find oil, you find gold, you find silver, whatever which is under the earth to a certain extent, it is a government's property. You cannot sell it. त्यामुळे मिळतं हे जिकडे मिळतं हे सगळीकडे जे काय मिळतं त्याच्यावरती 100% कंट्रोल सरकारचा असतो. एक्स्ट्रॅक्ट किती करायचं, किती प्रमाणात आणायचं, किती बाहेर विकायचं आणि किती ठेवायचं हे सरकार ठरवतं. कोणीही वैयक्तिक माणूस ते काढून घेऊ शकत नाही. आपण आता मगाशी जेव्हा बोलण्यामध्ये विषय आलेला होता तेव्हा एक इंडियन करन्सी, आपल्या देशाची करन्सी, इंडियन करन्सी असेल बाहेरच्या करन्सी असेल, इट डिपेंड्स अपॉन द गोल्ड डिपॉझिट्स, बरोबर आहे. सो अशा वेळेला जर आपले गोल्ड डिपॉझिट्स आपल्याला कमी वाटले, सो आपण डू वी इम्पोर्ट द गोल्ड फ्रॉम अदर कंट्रीज, आणि स्पेशली विथ which country do we do? Major number of countries help you in getting gold. Switzerland आहे, लंडन आहे,
तुम्हाला US मधनं पण सोनं येतं, तुम्हाला चायनावरनं पण सोनं येतं, कोरियावरनं, साऊथ कोरियन कंट्रीज मधून येतं. जिथे जिथे गोल्ड डिपॉझिट्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत तिथनं भारताला सोनं विकत घेता येतं. आणि तशा आपल्या ट्रीटीज आहेत. म्हणजे साऊथ कोरिया मधल्या काळामध्ये एक 15 वर्षापूर्वी साऊथ कोरिया बरोबर आपल्या ट्रीटी होती. तिथे सोनं आपल्याला स्वस्त मिळत होतं, कारण आपण त्यांना काहीतरी बार्टरमध्ये देत होतो आणि ते आपल्याला सोनं विकत होतं, त्यामुळे ते स्वस्त पडत होतं. अशा असंख्य कंट्रीज आहेत जिथनं आपण सोनं विकत घेतो. मी मगाशी तुमच्या एपिसोडच्या आधीच सांगताना सांगितलं की वी हॅव ऑलरेडी बॉट 360 टन्स ऑफ गोल्ड. द इंडियन गव्हर्नमेंट बिकॉज ऑफ द अनस्टेबिलिटी, जगाच्या पाठीवर जेव्हा जेव्हा अनस्टेबिलिटी येते त्यावेळेला सरकार सोनं विकत घेतं. भारतामध्ये प्रतिवर्षी 850 टनची उलाढाल फक्त येण्यामध्ये असते, बाहेर जाण्याची वेगळी. म्हणजे इथून विकत घेतात आणि मग त्याचा दागिना घडतो, तो बाहेर जातो. 850 टन इज द बेसिक लाईन. त्याच्या वर जातं. म्हणजे आपण घेतो आणि मग इकडनं दागिना बनवून तिथे पाठवतो. डू वी हॅव द स्किल्ड लेबर मोर ओव्हर हियर? म्हणजे आपल्या इथे जास्त कारागिरी. थँक्स टू द न्यू गव्हर्नमेंट की ते स्किल लेबर वरती खूप जोर देत. त्याच्यामुळे मेजर सोन्याचे दागिने कारागिरी करणारे जे दागिने होते हे वेस्ट बेंगाल कडून येत होते. त्याच्यानंतर हैदराबाद मधून येतात, त्याच्यानंतर कोइंबतूर मधून येतात, त्याच्यानंतर महाराष्ट्रामधून येतात. अशा सगळ्यांना सध्या भारत सरकार फ्री मध्ये प्रशिक्षण देते की तुम्ही दागिने कसे घडवावे. बरं, देर इज अ इंडस्ट्री ऑर मिनिस्ट्री, त्याच्यावरती आत्ताचे महाराष्ट्राचे श्री नारायण राणे आत्तापर्यंत होते, त्याला आपण MSME असं म्हणूया. त्याच्या माध्यमातून भारत सरकार प्रत्येक वर्षी हजारो मुलांना तयार करण्याचा प्रयत्नात असते की तुम्ही दागिने कसे घडवायचे. आणि तशी आपल्याकडे लेबर्स आर व्हेरी चीप. टिल टुडे वी आर व्हेरी चीप इन लेबर. म्हणून भारताकडनं दागिने घडतात आणि दागिने घडून बाहेर जातात. तुम्ही बघा, भारतामध्ये हिरे पॉलिश करायला येतात बेल्जियम मधून, आजही सगळ्यात मोठ्या प्रमाणात येतात. फक्त भारतात येतात, सुरतात येतात, मुंबईत येतात. 2 ठिकाणी, सुरतात येतात भारतामध्ये, म्हणजे मुंबईमध्ये येतात. अशा 2 ठिकाणी फक्त हिऱ्याला पॉलिश करायला, पैलू पडायचं काम कोण करतं? भारत देश करतो. मग आपल्याकडे लेबर स्वस्त आहे म्हणूनच ते होतं. त्यामुळे आपल्याकडनंच दागिने घडतात. तुम्ही मगाशी माझ्याशी बोलताना म्हणालात दुबई आम्ही स्वस्तात घेतो वगैरे, असं काही नाही. नॉर्मली एक असं ट्रेंड झालेलं आहे दादा की इथून आपण दुबईला जायचं म्हणजे कानागळ्यात हातात काही घालून जायचं नाही, आणि तिकडनं येताना मग तिकडचे ते गोल्डसूक मध्ये जाऊन सगळं सुख आपलं जे असेल ते कानागळ्यात सगळं हातात घालून मग यायचं. सो मग बऱ्याचशा न्यूज पण त्या बाबतीत येतात की बाबा सोन्याचा कमरपट्टा मोठ्या एवढ्या ह्याचा घेऊन कोणाली, आत्ताच्याच ह्याची ती न्यूज होती. सो लाईक मग त्याच्यावरती नॅचरली वन्स दे आर बीन कॉट इन कस्टम्स, मग त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे GST असेल किंवा इम्पोर्ट ड्युटी असेल, हे सगळं. काय आहे की आपल्याकडे अशी पद्धत होती की दुबई इटसेल्फ वॉज अ फ्री पोर्ट टिल नाव. पण गेल्या 3 वर्षामध्ये दुबईने सुद्धा GST इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली, विच इज 5%. भारतामध्ये माहितीये का तुम्हाला, सोनं हा सगळ्यात कमी GST असलेला देश आहे, दॅट इज 3%. आणि जगाच्या पाठीवर सगळीकडे GST जो लागू सुरू झालाय तो जवळजवळ 5% आहे. म्हणजे आता दुबईमध्ये सोनं महाग मिळतं. दुसरं काय, इंडियन स्किल लेबरर्स मेक दिस ज्वेलरी अँड सेंड इट अक्रॉस टू दुबई, कतार, बारीन, दोहा, अशा जी अशी मुस्लिम कंट्रीज मोठ्या आहेत जिथे सोन्याचा सोर्स फार मोठा आहे, तर अशा देशांना भारताचे लेबर काम करून देतात. सो ते जातंय भारतातूनच बनवून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये. फक्त कसं आहे की तुम्ही इथून बाहेर पाठवताय म्हटल्यावरती सरकार त्याच्यावरती टॅक्सेशन कमी करतं, म्हणून आपल्याकडनं चीप लेबरमध्ये ते बनलं जातं. तिथे काय आहे की जे लोक असं काहीतरी जे काय करून आता आणतायत, आणि तुम्ही जे TV चॅनल्स किंवा इतर प्रसार माध्यमातून वाचता, ऐकता, बघता, तो सगळाच मार्ग चुकीचा असतो. म्हणजे एकतर ते कॅशमध्ये केलेला व्यवहार असतो आणि तो चुकीच्या पद्धतीत केलेला असतो.
एखादा 50-100 ग्रॅमचा दागिना तुम्ही आणला तर सरकार सुद्धा काही म्हणत नाहीये तुम्हाला. ते पण तुम्ही that's- स्वतःला लादून आणणार असाल ना, तर ते सरकारचं नुकसान आहे, ते तर तुम्हाला पकडणारच आहे. आणि ते उघड आहे. तुम्ही असं काही लपवून आणण्यासारखी गोष्ट आहे का ती? तुम्ही का करायला पाहिजे? जे असलं काहीतरी जे काही करतात तो सगळ्याचाच मार्ग चुकीचा आहे ना. तुम्ही स्वतः म्हणजे वैयक्तिक मी समजा इथून तिथं गेलो आणि मला एखादा दागिना आवडला तिकडचा, वा वा वा, मला 5-25 हजार रुपये सुटणार असेल तेव्हा मी घालून आलो, तर सरकार सुद्धा तुम्हाला फार काही विचारायला जात नाही. म्हणजे इट्स लाईक लिमिट्स मध्ये एव्हरीथिंग हॅज टू बी इन अ लिमिटेड पोझिशन. यू कॅन्ट जस्ट गो आउट ऑफ द वे अँड डू थिंग्स वी शुड नॉट डू. आपण फार पूर्वी बघितलं असेल, टेलिव्हिजन यायचे त्या बँकॉकच्या मार्केट, थायलंड मार्केटमधून एक माणूस 5-5 टीव्ही घेऊन यायचा, 36 इंच, 40 इंच होतं की नाही, एअरपोर्ट भरलेला असायचं त्याच्याने. एक ट्रॉलीमध्ये 5 टीव्ही. काय वेडेपण आहे. आता कोणी आता आणत का नाही? बिकॉज नाउ यू आर गेटिंग इट ओव्हर. मग आता तशी अवेलेबिलिटी इंडियात झाली. स्किल्ड लेबर आहे, चीपर आपल्याकडे बनत आहे. आपल्याकडे आता वेस्ट बेंगालनी माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 60 ते 70 हजार मुलांना फक्त वेस्ट बेंगालच्या मिदनापूरमधून बनवून घ्यायची फॅक्टरी टाकल्या. सरकारने केल्यात, वैयक्तिक कोणाच्या नाहीच, सरकारने केल्यात. चीप लेबर नाही होणार, ते लेबर आपल्याकडे येत आहे. अच्छा, आता आपण विषय निघालेला होता तो म्हणजे डायमंडचा. जसं आपण म्हणालात, हिऱ्याला पैलू पाडायचं काम हे आपल्या इथे सगळ्यात मुंबई आणि सुरत या ठिकाणी सगळ्यात जास्त घडतं. आता जे नवीन ट्रेंड आलेला आहे तो म्हणजे लॅब ग्रोन डायमंड्सचा. सो मला असं म्हणायचं की जो धातू जो इतका रेअर होता, जो डायमंड घातलेला असायचा, तर आपण त्याला एक काय म्हणायचं, ते श्रीमंतीचं प्रतीक म्हणून समजायचो की डायमंडचं पेंडंट म्हणा, डायमंडचं मंगळसूत्र, डायमंडच्या कुड्या, डायमंडच्या बांगड्या, दिस इज. आणि आता असं वाटतं ओ माय गॉड, लॅबग्रोन डायमंड हा एवढ्याला मिळतोय, तो पण तेवढाच चमकतोय. दादा मला सांगा की जो डायमंड आपल्याला जमिनीच्या खाली खाणीमध्ये मिळतो, जो काढण्यासाठी पण एवढा आपल्याला कष्ट असतात, खर्च असतो ऑफकोर्स, तो डायमंड आणि लॅबग्रोन डायमंड, मला ह्यातला एक तर फरक कम्प्लीट विशद करून सांगा. तर मी तुम्हाला सांगतो, लॅबग्रोन इज लाईक अ क्लोन. तुम्ही एखाद्या गोष्टीचं क्लोन करता तसं त्याला क्लोन केलेलं आहे आर्टिफिशियली. बरं, तुम्ही मला एक उदाहरण द्या, काहीतरी क्लोन केलं आणि ते खूप वर्ष चाललं. बघा, लॅबग्रोन येऊन 2 वर्ष झालं, त्याला 1 कॅरेटचा हिरा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, 1 कॅरेटचा हिरा समजा तुमच्याकडे आहे, तो जो जमिनीखालनं आला ना, त्याची किंमत 5 लाख, 5.5 लाख, 6 लाख, 7 लाख, ऍज पर द क्वालिटी वेंट अप. जेव्हा लॅबग्रोन आला ना, तेव्हा त्यांनी जाहिरात सुरुवात केली होती की 2,50,000 रुपयामध्ये 1 कॅरेटचा हिरा आला. बरं, म्हणजे बायका काय म्हणतात, बघ अर्ध्या किमतीमध्ये मला हिरा मिळतो. इट इज नॉट अ डायमंड, इट इज ग्लास. बरं, इट इज ग्लास, इट्स नॉट नॅचरल. तुम्हाला एका दगडामध्ये त्यांनी घडवून दिलेली ती एक वस्तू आहे. तर इट इज नॉट अ नॅचरल थिंग. आज त्याची किंमत विचारा, 10,000 रुपये. 2.5 लाखाचे 10,000 झाले. हिऱ्याची किंमत विचारा, त्याच हिऱ्याची किंमत आज 5 लाखाचे 7 लाख रुपये झाले, विच इज रेअर. वॉट एव्हर कम्स फ्रॉम द अर्थ or the ground of the earth is becoming very 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 rare, you know. आणि मग त्याची किंमत वाढते. आता किंमत वाढते, कशाची वाढते? हिऱ्याची वाढते. लॅबग्रोनची किंमत का नाही वाढत? आता तुम्ही जाहिरात का नाही बघत? आम्हाला कसं वाटतं की आम्ही एवढे पैसे दिले आणि तसंच चमकतंय, दुसरीने घातलं लॅबग्रोन तसंच चमकतंय. तर मी काय सांगतो तुम्हाला, मग अमेरिकन डायमंड घ्या ना, 150 रुपयाचं काम आहे ते. You're spending 2.5 lakh rupees. Why? But how it's been created? How the lab-grown काय आहे, त्याला बऱ्याच प्रोसेस आहेत, नाही असं नाही, त्याला मेहनत खूप आहे. पण तुम्ही सांगा ना, मला 5 कॅरेटचा हिरा घालायचा आहे, काय म्हणजे त्याला काय अर्थ आहे? तो काय बनवून मिळणार आहे ना, त्या लेझर मधून बनणार आहे, तो एका रॉ दगडातनं काढणार आहे, त्याला कार्बन वापरणार आहेत. त्याचं सीड सेम आहे, ते कार्बनच वापरणार आहे. ते एजीज लागतात ते घडायला. हे एजिसच्या ऐवजी त्या टेम्परेचरला तयार करतात, टेम्परेचर सेट करतात आणि ते सेट झाल्यानंतर तुम्हाला 3 दिवसानंतर तो आणून देतात. हा झालेला तुमचा 5 कॅरेटचा हिरा. काय, पण त्याला काय व्हॅल्यू आहे? तर दादा, आता मला इथे एक प्रश्न विचारावा असं वाटतो की बरेचसे आपल्याला म्हणजे ज्योतिषानुसार म्हणा किंवा तुमच्या याच्यानुसार बरेच तुम्हाला खडे वापरायला सांगतात की, आणि स्पेसिफिकली हिरा हे शुक्राशी रिलेटेड असलेला
तो हे आहे. म्हणून त्यामुळे तुमचा शुक्र पॉवरफुल करायचा असेल, स्पेशली आम्ही ज्या लाईनीमध्ये आहोत तिथे तर आम्हाला शुक्राचं महत्व फार असतं. सो त्याच्यासाठी खरं तर हा डायमंड दिला जातो. सो त्याच्या पाठचं जे एक मी म्हणेन जे एक महत्व आहे किंवा एक पौराणिक महत्व म्हणू त्याला, किंवा काय होरोस्कोपिकली महत्व म्हणू किंवा काही म्हणू, जसं बुधासाठी आपण एक पाचू देतो त्यांना याला, किंवा पुष्कराज देतो आपण गुरुसाठी असं म्हणून. सो हे जे गोष्टी आहेत, आता पाचू असेल किंवा पुष्कराज असतील, हे पण आपल्याला जे प्रेशस हे म्हणतात, तर ते पण आपल्याला त्याची किमती किती आहेत ट्राय करा ना मिळवण्याचा. नाही, मला एक म्हणायचं की आपण ते जेव्हा घडवतो त्याचं, तेव्हा तो आपल्याला बोटाला टच झाला पाहिजे, असं कुठेतरी आपलं एक असतं. असा हा आता म्हणजे प्रश्न माझा वेगळा आहे, मी जरा कम्प्लीट करते की तो जर टच व्हायचा असेल आपल्या ह्याला, तर मग तो लॅब ग्रोन टच होऊन कसा चालेल? मग तो ऍक्च्युअल जमिनीतनं आलेला असला पाहिजे ना. तर त्याला एक ती होरोस्कोपिक महत्व म्हणा किंवा स्टार्सची कनेक्शन त्याचं असलेलं. ऍब्सोल्युटली. सो नाउ यू यूज द वर्ड्स की स्टारशी कनेक्शन असायला पाहिजे. आता त्या काचेचं स्टारशी काय कनेक्शन आहे? जे मिळालंय ते भूगर्भातून काढलं तुम्ही म्हणून तो हिरा निघाला, म्हणजे तो इट इज कनेक्टेड टू द अदर स्टार्स. लेटेस्ट अझ्युम दॅट वे. आपल्याला भूगर्भातून. आता तुम्ही पाणी पिताना बाटलीतनं पिता की नाही? आता म्युन्सिपालिटी फ्री पाणी द्यायचं बंद झालं की नाही? म्हणजे जे काय मिळतं ते भूगर्भातनं मिळतं, आणि भूगर्भातनं जे काय मिळतं ते महाग होत आहे. एव्हरीथिंग इज गेटिंग एक्सपेन्सिव्ह. हिरा आणि लॅब मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. यू यूज अ ग्लास made of carbon, glass is made of carbon, this is made of carbon. Yes, त्याच्या आतमधल्या सगळ्या इतर गोष्टी आहेत ना, ह्या हिऱ्यासारख्याच असतात, पण इट इज नॉट अ डायमंड. तुम्ही फोडा तो फुटणार, हिरा नाही फुटणार. कसं फुटेल? तो नाही फुटणार. मग त्याची किंमत आहे की नाही आहे? पर ते एक्सकॅव्हेशनची काय किंमत आहे की नाही? आहे ना. हे काय, हे 3 तासाचा किंवा 3 दिवसाचा गेम आहे, तो कुठे चालला? नाही चालला ना. बरं, ग्रहांचे खडे काय म्हणा किंवा हिऱ्याचा त्याच्याशी संबंधित असलेला विषय म्हणून सांगतो. हिरा हा सहजासहजी सामान्य माणसाला मिळत नाही. तुम्ही कधी बघितलंय का? नाही. कधी बघितलंय का? नाही बघणार. तो असामान्य माणूस असेल तर त्याच्याकडे तो येत राहतो. म्हणजे ही अट्रॅक्ट्स वेल्थ. शुक्र म्हणजे काय? लक्ष्मी. आणि लक्ष्मी म्हणजे काय? हिऱ्याबरोबर किंवा सोन्याबरोबर येणारी जी काय वस्तू असेल ती त्याला अट्रॅक्ट करत असते. मग तोच माणूस धारण करतो जो ज्याच्यामध्ये ती ताकद असते. असामान्य माणूस असेल तर हिरा घेईल, सामान्य माणूस असेल तर हिरा घेणार नाही. ही जुनी पद्धत आहे. बघा, त्याचे मेजरमेंट्स आहेत ना. सोनं घालतो कोण? त्याच्याकडे पैसे आहेत, ज्याच्याकडे लक्ष्मी अट्रॅक्ट होते. तसंच हिऱ्याचं आहे. असामान्य माणसाकडेच फक्त हिरा येतो, सामान्य माणसाकडे येत नाही. त्याच्या पत्रिकेमध्ये पण तो येत नाही. दादा, अनकट डायमंडचे पण खूप दागिने बनवले जातात आणि दे लुक ऑल्सो व्हेरी रिच अँड व्हेरी ब्युटिफुल. सो त्याच्यामध्ये कसं काय केलं जातं? मतलब लाईक टोटल कट डायमंड आणि अनकट डायमंड, कारण कॉस्टिंग वाईज ते आम्हाला तर तेवढेच पडतं. नाही, तेवढी कॉस्ट नसते. पण काय असतं की ऍक्च्युअली इट इज अ डायमंड. बरं, इट इज अ व्हेरी नॉर्मल डायमंड, जो जनरली बारीक करून सुद्धा ती लस्टर मिळवू शकणार नाही जी ऍक्च्युअली हिऱ्याला हवी आहे. अगदी लहानात लहान असेल तर, मोठ्यात मोठा असला तरी सुद्धा त्याची जर लस्टर येणार नसेल, म्हणजे अगदी तुरटी एवढाच दिसतो, जेव्हा तो घडतो तो एखाद्या तुरटी असते जी आपण लावतो, ती तुरटी आणि हिरा अगदी सेम दिसतो जेव्हा तो माइंड मधून येतो. मग त्याचे अनालिसिस केले जातात, आय ग्लासेस केले जातात, सगळे टेस्ट केले जातात. मग त्याच्यामधला जर हिऱ्यामधला अगदी एवढा जरी निघत असेल तर तो हिरा काढतात, आणि मग जे उरलेलं असतं ते तुमच्या अनकटच्या डायमंड ज्वेलरीमध्ये वापरलं जातं. इट इज नॉट अ वेस्ट. मग काय होतं? त्याची व्हॅल्यू तर तीच पडली ना, त्याची व्हॅल्यू तीच राहिली. फक्त काय झालं, त्याला तो शेप नाही आणला, त्याला ती चमक नाही आणली, आणि त्याला पॉलिश नाही आलं. पण त्याचं नॅचरल पॉलिश तर आहे ना. मी एकदा त्याला कट केला, स्लाइस ऑफ केला, तर त्याची चमक जात नाही. चमक तिथेच राहते ना. ओरिजिनल चमक जागेवर आहे, म्हणून एक्सपेन्सिव्ह आहे. कारण की तेच म्हटलं, मला आता म्हटलं अरे एवढं त्याला म्हणजे तराशण्यासाठी आपण खास करून तो कटिंग करण्यासाठी जो काय मेहनत आहे ना ती खूप मोठी असते. दादा, बरेच वेळेला आपण पाहतो की काही लोकांना येलो गोल्ड म्हणजे धम्म असं
येलो. कारण माझ्या आईच्या वेळेला ते आई म्हणायची बघ कसं चांगलं प्युअर सोनं आहे, एकदम हा एकदम पिवळं दम्म आहे असं. परंतु आजकाल आपण ट्रेंड बघतो त्याच्यामध्ये त्यांना थोडा रेडिश टोन, जसं तुम्ही म्हणालात साऊथकडे गेलं की तो वाढतो. इव्हन आजकाल लोकांना ब्लॅक पॉलिश ते जास्त आवडतं. सो हे कसं काय केलं जातं? लाईक म्हणजे येलो गोल्ड असेल किंवा व्हाईट गोल्ड पण असतं, रोज गोल्ड पण त्याच्यामध्ये असतं. हे कसं काय केलं जातं? दीज आर द पॉलिशेस? दिस इज बेसिकली सोन्याचा बेसिक ओरिजिनल कलर हा येलो, डार्क येलो असतो, व्हेरी डार्क येलो. त्याच्यावरती आता हे नवीन अलॉयज आणि नवीन पॉलिशीज केले जातात. काय आहे की मुलींना, आजकालच्या बायकांना किंवा मुलींना थोडासा वेगळा रंग लागतो की मला काहीतरी वेगळं हवं. मग आता मधल्या काळामध्ये रोज गोल्ड आलं. आता रोज गोल्डचा ट्रेंड यंगर जनरेशन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, पॉप्युलर झाला, व्हेरी पॉप्युलर कलर. सो त्याला आम्ही गेरू पॉलिश म्हणायचो पूर्वी, पण आता रोज गोल्डचे ऍक्च्युअल अलॉयज मिळतात. सो यू मिक्स देम विथ युअर ऍक्च्युअल येलो प्युअर गोल्ड, त्या कॅरेटेज मध्ये त्याला आणायचं, मग त्याचा रंग पिवळा लालसर होतो. मग तुम्ही त्याला व्हाईट गोल्ड म्हणालात, अलॉयज कम टू युअर प्लेस, की तुमचं सोन्याचं प्रमाण थोडं कमी होतं. म्हणजे 100. पण हे अलॉयज मध्ये तुम्ही दुसरं कुठलं, म्हणजे मागाशी आपलं बोलणं झालं या बाबतीत, सायंटिफिक अलॉयज आहेत, त्याला अशी नॉर्मल नावं नाहीये, ती सगळी एकदम विचित्र नावांची अलॉयज मिळतात. आणि हे सगळे फक्त सोन्याची क्वालिटी मेंटेन करून सोनं खराब न करता तयार होणारे अलॉयज आहेत, विच आर मॉनिटर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, की ते असं तसं काहीतरी टाकून ते कलर येत नाही. बरं, ते कलर कायम टिकावे हा आमचा हेतू असतो. की मी समजा आत्ता टाकलं आणि तुम्हाला मी वस्तू बनवून दिली आणि 6 महिन्यांनी त्याचा रंग पिवळ्याच्या ऐवजी हिरवा झाला, तर तुम्ही म्हणणार मला खोटं विकलं. सो आता जे अलॉयज येतात ते व्हाईट करण्यासाठी सोन्याचं प्रमाण कमी करायचं, अलॉय टाकायचं. आणि तेवढ्याच, परत सांगतो मात्र, अलॉयचे पैसे घेतले जात नाहीत. हो, तुम्ही मगाशी सोन्याचेच पैसे घेतले जातात. अच्छा दादा, केडीएम म्हणतात, केडीएम म्हणजे काय? केडीएम नाही, ते कॅडमियम नावाचा एक धातू होता किंवा एक सप्लिमेंट होतं, जे सोनं असं आहे की फॉर एक्झाम्पल 97% ऑफ गोल्ड आणि एक पीस तुमचा बनवला, फुलाचं डिझाईन बनवायचं, तर पद्धत अशी आहे की त्याला मेणावरती सजवलं जातं, मग त्याला प्लास्टर ओतून त्याला रिव्हर्स करून चिकटवलं जातं. आता रिव्हर्स करताना चिकटवून त्याला गरम करायला पाहिजे. दोन्ही सोन्याचे कॅरेटेज समजा सेम असतील आणि सेम पातळ झालेले असतील तर ते गरम केल्या वितळतात. मग त्याला एक स्टँडर्ड सिस्टम असायची की त्याला कॅडमियम नावाचा एक पट्टा ठेवायचा, बारीकसा तुकडा ठेवायचा, जो त्या जॉईंटला कंट्रोल करायचं की परफेक्ट ह्या जॉईंटला येऊन जोडला गेला पाहिजे. बाकी कॅडमियम म्हणजे काय नाही. बरं, तो काय त्या वजनात राहायचाच नाही, तो त्याचा वेपर व्हायचं. तुम्ही गरम केलं की सोनं चिकटायचं आणि त्याचा वेपर होऊन निघून जायचं. दॅट वॉज कॅडमियम. पण त्याचा सगळ्यात मोठा नुकसान असं व्हायचं की कारागिरा जे काम करायचे ते इनहेल करायचे, कारण त्याचं वेपर व्हायचं आणि तोंडाजवळ बसून ते गरम करायचंय. मग ते वेपर झालं की ते नाकात यायचं, नाकात आलं की ते छातीत जायचं आणि छातीत गेलं की कॅन्सर होतो. मग ते भारताने मला वाटतं 20-22 वर्षापूर्वी त्याच्यावरती हळूहळू बंदी आणायला सुरुवात केली की यू शुड नॉट यूज कॅडमियम. न्यूज मला माहिती आहे, आठवत आहेत, म्हणजे त्या काळात तो होता, 5-10 वर्ष चालला आणि मग ते गेलं. कारण त्याच्याने असं लक्षात आलं, इट वॉज प्रूव्हन दॅट जेवढे कारागीर आहेत त्यांचे डोळे बधीर झाले, त्यांना दिसायचं बंद झालं, मग त्यांचे श्वास घेण्याच्या ताकद संपली किंवा मग डायरेक्ट कॅन्सरच झाला, मग ते बंद झालं. हॉलमार्क गोल्ड हे म्हणजे आपण म्हणतो तसं ISI मार्कवालं गोल्ड आहे. हे जे गोल्ड असतं, हे हॉलमार्क हा जो शिक्का आहे हा बऱ्याच नंतर आला, कारण की माझ्या आईच्या काळामधलं जे घेतलेलं गोल्ड आहे दे आर नॉट हॉलमार्क गोल्ड. मग परंतु ते आहे मात्र प्युअर. म्हणजे मग आता कसं काय त्याची प्युरिटी सिद्ध करायची? इज व्हॉट इट इज द क्वालिटी ऑफ गोल्ड विच इज मेजर्ड बाय a lab which has been appointed by the government of India, signed and authorized by the president of India, की हे इकडं तपासले म्हणजे हे बरोबर आहे. सो आत्ताच्या ह्याच्यामध्ये काही फार सायन्स वापरलेलं नाही. अ सिम्पल टेक्नॉलॉजी इज युज्ड
वेअर XRF लेझर्स आर युज्ड, आणि त्या यूज केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की हा सिस्टमला दिसतंय की हे बरोबर 92% वरती सोनं आहे. सो इट हॅज टू बी 92 प्लस. इफ इट गोज 91.33 इट इज नॉट हॉलमार्क. द रिझन इज ॲक्युरेट क्वालिटीचं सोनं संपूर्ण स्टँडर्डाइज मॅनर मध्ये प्रत्येक गिरायकाच्या घरात गेलं पाहिजे. तुमच्याकडे सोनं, मगाशी अगदी पहिल्यांदा पण मी सांगितलं, सोनं खराब येत नव्हतं. सोन्यामध्ये त्या वस्तू ऍड होत्या, पण लोकांच्या हे कधी लक्षात येत नव्हतं की हे एक्सप्लेनेशन झालं नाही की बाबा तुझ्याकडनं मी पैसे घेतानाच तेवढ्याचेच घेतले, मी ते अलॉयचे पैसे त्यात जोडलेले नाहीयेत. आता सुद्धा काय अलॉय आहे, पण वी आर चार्जिंग ओनली फॉर द 92% ऑफ गोल्ड. इफ तुम्ही आमच्या दुकानांमध्ये गेलात तर तिथे लिहिलेलं आहे 92% 916 HM किंवा हॉलमार्क. इट इज जस्ट अ स्टँडर्ड ऑफ गोल्ड विच इज बीन मॉनिटर्ड बाय द गव्हर्नमेंट. त्याचं क्वालिटी टेस्ट केली जाते and it starts from 24 carat also if required, which is not required as per the government norm. It is required only by the jeweler, आणि समजा स्टँडर्ड ज्वेलर असेल तर त्याच्याकडे त्याचं लायसन्स आहे. मध्यंतरी 1 ग्रॅम गोल्ड म्हणजे चे दागिने निघालेले होते. आता जरा ते थोडं परत जरा कमी झाल्यासारखं वाटतंय. हा, परंतु ते होते आणि माझ्याकडे ते मी काही घेतले पण होते. का सांगते, कारण की आजकाल असं झालेलं आहे की तुमच्या या लग्न वगैरे हे सगळं डेस्टिनेशन वेडिंग्स हा कॉन्सेप्ट एक एवढा फोपावला गेला की त्याच्यामुळे खरे दागिने घेऊन जाण्यासाठी बायका थोड्या दास्तावतात. अशा वेळेला हे मध्यंतरी खूप त्याचं पेव आलेलं होतं, परंतु आता ते एकदम गायब झालं, वेपर झालं. असं का झालं? म्हणजे त्याचं काय आहे, त्याला नावच पहिल्यांदा आधी चुकीचं दिलं गेलं, 1 ग्रॅम गोल्ड. इट वॉज नेव्हर 1 ग्रॅम. There is no such thing as 1 gram gold. बरं, गोल्ड इज ॲब्सोल्युटली डिफरंट थिंग. हे सोन्याचं निकल प्लेटिंग करून दिलेले दागिने आहेत. बरं, त्याच्यामध्ये सोनं अर्धा ग्रॅम पण नव्हतं आणि 1 ग्रॅम पण नव्हतं आणि 100 मिलीग्रॅम पण नव्हतं. ते फक्त सोन्याचं निकल प्लेट केलं होतं. चालावं म्हणून काही पर्सनलाइज इंडस्ट्रीने असं नावं टाकायला सुरुवात केली, 1 ग्रॅम गोल्ड. पण ते परत कुठे घेतलं गेलं? बरं, ती दुकानं सगळी बंद करून निघून गेले आणि त्यांनी 1 ग्रॅमचे पैसे घेतले. त्यामुळे ते काही नाहीये, ते सगळं आर्टिफिशियल दागिन्यांवरती चांगल्या प्रतीचं, चांगल्या क्वालिटीचं एक थर चढवला, पॉलिशिंग चढवलं, प्लेटिंग चांगल्या क्वालिटीचं केलं. ते टिकावं म्हणून काही वर्ष, म्हणजे तुम्ही घेतल्यानंतर 2-3 वर्ष टिकलं की माणूस विसरून जातो. अगं नाहीतरी काय, ते मी ह्याचं घेतलं होतं, टाकून देते, किंमत कमीच होती, किंमत नाहीच ना. एक्सपेक्टेशन्स नसाव्यात, कारण तुम्ही घेतलं आणि 2 महिन्यात खराब झाला तर तुम्ही भांडायला जाल की हे खराब कसं झालं, हे 1 ग्रॅमचं होतं, मला पैसे परत दे. तर त्याची आयडिया अशी होती त्या लोकांनी, जी आर्टिफिशियल इंडस्ट्रीनी केलेली अशी होती की सोन्यावरचं लेपन किंवा सोन्यावरचं फोमिंग किंवा सोन्यावरचं पॉलिशिंग हे उत्कृष्ट दर्जाचं वापरलं आणि मग ते राहिलं. आता आपण थोडं सिल्वरकडे वळूया. आज आपण बघितलं की 980 एवढा भाव झालेला आहे, म्हणजे आता तोही लाखाच्या वरती गेलेलाच आहे, असं आसपासच आलेला आहे. सिल्वरचं पण भाव इतक्या तेजीने वाढण्याचं कारण काय वाटतं सर? परत सांगू का, अगदी छोटीशी गोष्ट आहे, जे जमिनीतनं येईल ते महाग होणार. एक सिल्वर मोबाईल इंडस्ट्रीमुळे किंवा ही जी EV इंडस्ट्री आहे ह्याच्यामध्ये त्याचा सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये त्याचा वापर होतो. बरं, जे काही टेक्नॉलॉजिकली ज्याला पॅड्स लागतात, ज्या गोष्टींना इलेक्ट्रोड्स लागतात, ते सिल्वरचे असतात. मग त्याचा प्रॉब्लेम काय आहे, तो रेअर आहे आणि तो मिळताना जरा जड आहे. सो चांदीचा, शुद्ध चांदी म्हणजे 100% चांदीला तुमच्या रॉकेट इंजिन्स मध्ये सुद्धा वापरलं जातं, तुमच्या मिसाइल्स मध्ये वापरलं जातं, सगळीकडे. म्हणजे इंडस्ट्रियल यूज इज मोर इन सिल्वर दॅन युअर लोकल यूज. लोकली आपण काय त्याचं रेग्युलर काम चालू असतं आणि ते घेतलं जातं, त्याच्यामुळे त्याचे भाव वाढतात. इफ विथ गॉड्स ग्रेस उद्या ही युद्ध सगळी थंडावली आणि सगळ्या इंडस्ट्रीज परत जोराने कामाला लागल्या
फॉर एक्झाम्पल आता चायनीज इंडस्ट्री शांत झाली आहे किंवा इंडियन इंडस्ट्री शांत झाली, अमेरिकन इंडस्ट्री तर संपलेलीच आहे, पण तरी सुद्धा जी काही शांत झाली, ज्या इंडस्ट्र्या कमी झालेल्या आहेत त्या जर परत नॉर्मलाइज वरती येतील तर चांदीचा भाव 3 वर्षामध्ये 2000 म्हणजे आता जो 1000 आहे त्याच्याऐवजी 2000 दिसेल. हा, कारण तेवढा आउटपुट चांदीचा आहे. फक्त एवढंच झालं की हे जे काही टेन्शन चालू आहेत त्यामुळे कोणीच काम करायला तयार नाही. तुम्ही जर आत्ताचे काही न्यूजपेपर जुने वाचलात तर चायनामध्ये ईव्हीच्या ज्या गाड्या आपल्यासाठी जे कंपोनेंट्स बनवतात त्यांनी ते कंपोनेंट्स बनवणं आणि ते मटेरियल देणं बंद केलं. व्हॉट इज दॅट मटेरियल? सिल्वर बेस्ड आहे. हा, मग ते गेलं, आता ते बंद आहे म्हणून तुमच्या टाटाने ऑर्डर्स थांबवल्यात. पुढच्या ऑर्डर्स कुठे घेते? जाऊन घेऊन या बघू ईव्ही एखादी मला पाहिजे म्हणून. इट इज व्हेरी स्लो. दे विल टेल यू 6 months टाइम. द रिझन इज त्याच्यातले जे काही कंपोनेंट्स आहेत ते बनत नाही. दॅट इज व्हॉट इज सिल्वर इज नॉट अवेलेबल. जसं तुम्ही म्हणालात की सिल्वर हा धातू पण आपल्याला जमिनीतून मिळतो. जमिनीतून काढलेलं सिल्वर असतं, त्याला काही प्रोसेसिंग होतं का? सोनं काय, चांदी काय, हिरा काय किंवा तुमचे जेमस्टोन्स काय, देर इज अ ह्यूज प्रोसेस इन टू दॅट. म्हणजे काय तुम्ही आणलं आणि आम्ही धुतलं आणि कापलं आणि ते मेल्ट केलं असं नाही आहे. त्याचं प्युरिफिकेशन होतं कारण त्याच्यामध्ये बरेच इतर अलॉय मिक्स झालेले असतात. जसं सोनं घडतंय ना तर त्याच्याबरोबर चिकटलेल्या बाकीच्या गोष्टी पण चिकटूनच येत आहेत ना. मग देर इज अ ह्यूज प्रोसेस, ह्युमंगस प्रोसेस असतो. त्याचं मेल्टिंग होणं, त्याला क्लिनिंग होणं. ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या केवढ्या तरी मोठ्या मिंट्स आहेत, प्रचंड मोठ्या मिंट्स आहेत. गव्हर्नमेंटच्या जिथं तुमचं उत्खनन होतं तिथे सगळीकडे मोठ्या मोठ्या मिंट्स आहेत, फर्नेसेस आहेत, सगळी कामं तिकडे होतात. भारतामध्ये अशा खाणी सगळ्यात जास्त बऱ्याच ठिकाणी आहेत. युपी मध्ये आहेत, बिहारमध्ये आहेत. म्हणजे नॉर्दर्न साईडच्या बऱ्याच ज्या स्टेट्स आहेत आपल्या तिथे बऱ्याच अशा सोन्याच्या खाणी आहेत. पण त्यांचं प्रमाण इतर देशांपेक्षा फार कमी आहे, लहान आहे. हा, पण त्यांच्याकडे निघतंच असं नाही सोनं, निघतं बाहेरनं, पण टॅक्स फ्री असल्यामुळे तिकडनं रूट होतं, एवढाच फरक आहे. दादा, आपण पूर्वीच्या काळी बघायचो तेव्हा गोल्ड बटन्स किंवा कंबरपट्टे, आता जरा कमी प्रमाणात कंबरपट्टे झालेले आहेत, किंवा वॉचेस, गोल्ड वॉचेस, याचं प्रमाण खूप बघायला मिळायचं. तर आजकाल हे तितक्याच प्रमाणात परचेस केलं जातं का? कंबरपट्टे फार कमी होतात, पण होतात थँक्स टू द साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री, की त्यांच्यामुळे सोन्याचे अजून सोर्स तेवढाच आहे. सोन्याचे पट्टे 100% आजही चालतात. सोन्याचे म्हणजे घड्याळ पट्टे. इनफॅक्ट सोन्याची घड्याळच आता खूप जास्त चालतात. म्हणजे पुरुषांना ब्रेसलेट घालण्यापेक्षा आता पुरुष सोन्याचं घड्याळ विकत घेतात. बरं, एक असं आहे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, इफ यू टॉक अबाउट रोलेक्स, सो द बेसिक रोलेक्स कम्स फ्रॉम हाऊ मच? 20 लाख 25 लाख रुपये असेल. सोन्याचं तेच घड्याळ, तीच कॉपी, तेच सगळं सेम, फक्त रोलेक्स नसतं आतमध्ये. दॅट विल कॉस्ट यू 16,000-17,000 रुपीज टुडे. बरं, लाख रुपीज, 16 ते 18 लाख रुपयाचा तो भाग आहे. परत घेतलं की सगळे पैसे परत मिळणार आहेत. रोलेक्स परत दिलेत की नाही मिळणार आहेत. मग तुम्ही रोलेक्स घ्या, नाही तर आणि कुठलाही एखादा टॉप अँड ब्रँड घ्या. इफ यू गेट अ कॉपी ऑफ इट मेड. सोन्याचे चष्मे वापरतात पुरुष. मी फक्त पुरुषांबद्दल सांगतो. सोन्याचे चष्मे वापरतात पुरुष. सोन्याचे दात बसवतात, त्याचे काय त्याच्या पूर्वपार येतात. पण सोन्याचे चष्मे, सोन्याचे, दॅट ट्रेंड हॅज स्टील कॅरीड ऑन. सोन्याचे कंबरपट्टे, ह्याचं वजनी कंबरपट्टे होणं बंद झालं. पण कंबरेत मध्ये सोनं घातलंच पाहिजे एखाद्या बाईने, ही प्रथा नसून सायंटिफिक कारण आहेत त्याला सुद्धा. त्यामुळे तेही चालू आहे. सोन्याचं वेढणं आपण पायात घालत नाही, पण तुम्ही कोल्हापूरला गेलात तर राजे या सरकार घराणी आहेत, ह्यांच्यामध्ये सोन्याचे वेढण्या कसं ओळखतात हे सरकार घराणे तुम्हाला माहितीये? त्यांचे पाय बघतो आम्ही, त्यांच्या पायात सोनं असतं. अच्छा, तुम्ही घालता का सोन्याचं वेढणं? नाही, कारण आपल्यामध्ये आपण सोनं खरं पायात घालत नाही, पण त्यांच्याकडे ते पायात घातलं जातं. तर ही सरकार घराणी आहेत. असे असंख्य ट्रेंड्स आहेत जे अजूनही चालतात. आता आसावरी, म्हणजे माझ्या मिसेसने जे सुरू केलं होतं राजेशाही संग्रह, व्हॉट इज दॅट? ऍब्सोल्युटली जे त्या काळात घडत होतं, हाताने जे घडत होते ते फक्त लाईट वजनामध्ये तिने
परत प्रेझेंट केला. खूप सुंदर कलेक्शन, फार सुंदर आहे ते. दादा आपण पाहिलं तर हे आत्ताला कमरपट्टे वगैरे हे सगळं मागच्या काळातलं झालं, परंतु आत्ताची जी यंग जनरेशन आहे तीही तुमच्या दुकानात येते, तेव्हा त्यांना काय जास्त करून हवं असतं? सगळ्यात जास्त यंगर जनरेशनचं आता काय आहे ते हिरा हे सदा केली आहे. हा जो एक डोक्यामध्ये जाऊन बसलंय, डायमंड इज फॉर एव्हर. बरं, बऱ्याचशा यंगर जनरेशनला आता हिरा आवडतो. त्याचे लुक्स, त्याचं फिनिशिंग, त्याचं जे स्टायलिंग आहे ते आता मुलींना फार भावतं. त्यामुळे आता जी मुलं येतात ना, मुली येतात ना, ते पहिलं हिरा विकत घेतात. साखरपुड्याची अंगठी पूर्वीच्या काळात मला आठवत नव्हतं कोणी हिऱ्याची घातली होती. आता मुली पहिलं मागतात ते मला हिऱ्याची अंगठी पाहिजे, इतका मोठा हिरा पाहिजे, असा मी बघितलेला होता, असा मी ड्रीम केला होता, वॉट एव्हर. सो द न्यू ट्रेंड इज डायमंड. ऍब्सोल्युटली त्याला काय असं हेच नाही. पुढच्या 20 वर्षामध्ये सोन्यापेक्षा जास्त जोरात धावेल ते डायमंड्स. ओ रिअली? हा, ऍब्सोल्युटली. कारण मुलींना त्याच्याबद्दलचा सोर्स प्रचंड आहे आणि फार आवडीने घेतात. मी फार आश्चर्य करतो की म्हणजे अजूनही जुनं जनरेशन सांगतं अगं हिरा चालतो का पहा आणि मग घे. काही नाही बघत. आपण ते पूर्वी असं घेऊन ठेवायचा, त्या आठवड्यात आपल्या ह्याच्यात काय काय छान छान घटना घडल्या वगैरे. पण आता तसं काही नाही. सगळं छान छान चाललं असल्यामुळे मुली काय, मुलं काय, दे आर गोइंग टू द वेस्टर्न कल्चर विच इज डायमंड. त्यामध्ये डायमंडच घालतं. आत्ताचा नवा सोर्स, नवा ट्रेंड, नवी जी काय डिझाईन्स येतात ती 99% मुली आता डायमंड्स घेतात. अगदी पिवळी छोटीशी रोजच्या ऑफिसची मंगळसूत्र पासून रोजच्या चेन, रोजच्या अंगठ्या, रोजच्या वस्तू ह्या हिऱ्यामध्ये येतात. आणि आता हिऱ्याची कॉस्ट तशी कमी आहे त्यामुळे लोक हिऱ्यावरती प्रिफर करतात. मी मगाशी म्हटलं तसं की अमालिया काय, यू अँड मी काय, आम्ही जे काय घडवलंय आता, माझ्या मुलींनी जे घडवलंय, आय एम शॉक्ड की सोन्याचं एक कानातलं घ्यायला जाता त्याची किंमत आणि हिऱ्याचं कानातलं घ्यायला जाता त्याची किंमत समांतर आहे. एक्झॅक्ट पॅरलल चालतात. लोक हिरे घेतात. ह्या मुली हल्ली सगळे हिरे घेतात. आता आमच्याकडे पूर्वी मी आलो ज्या काळामध्ये तेव्हा माझ्या वडिलांकडे एवढीशी पेटी होती. त्या पेटीमध्ये हिऱ्याचे काही एक 20-25 कुड्या, मग तन्मण्या एक 10-15, मग पुरुषांचे एक 5 ठरलेल्या ते 8 हिरे, 4 हिरे, 9 हिरेच्या अंगठ्या, असं ठरलेला एक बॉक्स होता. आता शोरूम 20-30% भरले ते फक्त हिरे आहेत सगळीकडे. आता माझ्यासारखा दादरच्या मीडियम क्लास एरियामध्ये, विच इज फॉर द मीडियम अँड द अपर क्लास, मलाच कधीतरी आश्चर्य वाटतं, माझ्याकडे एवढे हिरेचे नेकलेस आहेत बाबा, सोन्याचे कुठे गेले एवढे सगळे होते ते मग कन्वर्ट झालेत. कस्टमर हॅव कन्वर्टेड टू डायमंड्स. लग्नाच्या रिसेप्शनसाठी मला डायमंडचाच नेकलेस घालायचा आहे, इथपासून हा नवीन जनरेशन तयार आहे. सो दे आर बायिंग इट. दॅट इज द न्यू ट्रेंड. बरं, मला एक आता लास्ट प्रश्न असा विचारायचा आहे, ज्या रेटनी आत्ताला जे शूटअप झालं एकदम सोनं, म्हणजे मी आता म्हणेन माझ्या लग्नाच्या वेळेला तर 4,000 वगैरे रेट होता, तर आत्ताचा रेट बघताना तर आम्हाला वाटतं बाप रे, हबकल्यासारखं होतं. परंतु म्हणजे आपली पत्नी माझी चांगली मैत्रीणच आहे, सो जेव्हा 60चा भाव चाललेला होता तेव्हा मला वाटतं 1.5 ते 2 वर्ष फार तर तेव्हा ती म्हणाली होती की कांचन, आय एम टेलिंग यू की तुम्ही आत्ताला सोनं घ्या, कारण का अजूनही भाव वरती जाणार आहे. तर तेव्हा मी तिला म्हटलं, अगं असावरी आत्ताच ऑलरेडी एवढा भाव आहे, आता अजून वर जाणार आहे म्हणजे काय. आणि आज जेव्हा हे एवढा भाव वरती गेलेला आहे तेव्हा असं वाटतं ओ माय गॉड. तर मला आता एक फ्युचरच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारायचा की आता तुम्हाला तो ट्रेंड कुठल्या ह्याच्यापर्यंत जाईल असं वाटतं? एक सामान्य गोष्ट सांगतो बरं, टू अनालाइज इट व्हेरी सिम्पली. मुंबई घडली फॉर अ कॅल्क्युलेशन पार्ट आय एम टेलिंग. मुंबई घडली ती वांद्र्यापासून भायखळ्यापर्यंत किंवा कुल्याबापर्यंत होती ती ब्रिटिशांनी घडवलेली मुंबई. त्यामुळे त्याच्या आधी ती पोपळीची बाग होती, दुसरं काही नव्हतं. मुंबईमध्ये जर तुम्हाला घर घ्यायचंय ना आज तर 1 स्क्वेअर फुटाला, 1 स्क्वेअर फूट जमिनीला आज 1 लाख रुपये आहे.
बरं. बेसिक म्हणजे 60-70 हजार रुपये भाव, टॅक्स 18%, मग तुमचं स्टॅम्प ड्युटी 5%, असं करत 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 ते 1 लाख रुपये पर स्क्वेअर फूट पडतं. तेवढ्याच कायम मोजा, किती मागे जा आणि किती पुढे जा, ते वाढत जाणार. आता हाच भाव या ऑगस्ट पर्यंत आमचा अंदाज म्हणजे आमच्या फेडरेशनचं असं म्हणणं आहे की हाच भाव जाणार 1,10,000 रुपये. बाई पूर्ण आहे का? हा लाख रुपये तर आता येईल, पण 1,10,000 रुपये होईल. जेव्हा कोविड आलं ना, त्याच्या 2 दिवस आधी नंतर पाडवा होता. माझा स्वतःचा फेसबुक व्हिडिओ आहे. मी त्यावेळेला आमच्या कस्टमरना सांगत होतो तब्येती सांभाळा, हे ते वगैरे वगैरे. आणि ज्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की काहीतरी गडबड होतीये, ह्या कोविडमध्ये जो काय भाव आहे त्यावेळेला 32,800 रुपयाचा भाव होता. तेव्हा मी अनालाइज करून सांगितलेलं की हाच भाव आहे ना पुढच्या 6-7 दिवसात 36,000 रुपये येणार. 6-7 दिवसांनी 36 झाला. त्यावेळेला मी सांगितलं हा 38 आणि 42 मध्ये येऊन थांबणार. 15-20 दिवसानंतर तो 42,000 रुपयेपर्यंत आला. तो मी परत अनालाइज केला. माझे असे सगळे टाइम टू टाइम व्हिडिओज आहेत. हा 56,000 रुपये येणार. पूर्ण कोविडचं भूत उतरेपर्यंत 56,000 रुपये सोन्याचा भाव होता. अगदी परफेक्ट. आणि आत्ता सुद्धा मी सांगतो तुमच्या कॅलेंडरवरती लिहून ठेवा, 1,10,000 रुपयाचा भाव ऑगस्ट पर्यंत येणार. 1,10,000 रुपये. ऑगस्ट म्हणजे आलाच की आता जून आता संपलंच. आता जुलै याला केलं गेस. तुम्हाला 1,10,000 रुपये हा भाव आहे. मंडळी ऐकलत ना, तर आता तुम्ही पण याच्यातनं घ्या काहीतरी की ऑगस्ट पर्यंत. हो, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या बायका फार हुशार होत्या. पुरुषांकडनं पैशाचा संचय होत नव्हता, बायका हा संचय करत आला. तुम्ही मला मगाचपासून म्हणताय माझ्या आईचे दागिने, माझ्या आईचे दागिने, माझे दागिने. तुमच्या आईने घेतलेले दागिने होते म्हणून तुमच्या आईने असं नाही, पण ज्यांच्या आईने दागिने घेतले त्यामुळे मुलांची लग्न घडली, तुमच्या प्रॉपर्ट्या घडल्या, तुमची घरं झाली. ऐन वेळेला 24 तासात पैसे दिले ते फक्त सोन्याने, आणि ते फक्त पैसे सोनंच देतं. त्यामुळे थोडस जे पैसे कमवता, मी असं नाही म्हणत की तुम्ही 10 ग्रॅम घ्या. तुमच्याकडे अशा स्कीम्स पण असतात ना, की स्कीम्स असतात, काही पद्धती असतात. मी त्या स्कीम मध्ये पण जात नाही. मी तुम्हाला काय सांगतो, सर्वांनी दर महिन्याला अर्धा ग्रॅम जमलं तरी सोनं घ्या. सोनं माझ्या भाषेतलं, जाता जाता सांगतो, माझ्या भाषेतलं लक्ष्मीचं रूप आहे. ज्याच्या घरात ती येईल ती लक्ष्मी तिथे थांबेल. मग प्रत्येकाने एवढं जरी आणलं तरी त्या लक्ष्मीचा तुम्ही अंश घेऊन येता. त्यामुळे ते आणा. तुम्ही पहा 5 वर्षामध्ये इतकं सोनं मिळतं की तुमच्या मुलांची, बाळांची, नातवंडांची सगळ्यांची शिक्षण होऊ शकतात, त्यांची लग्न होऊ शकतात, आणि त्यांच्या कुटुंबाची सगळ्या अडचणी ते सोनं सोडवतं. हे मी डोळ्या देखत पाहत आलोय की होतंय. असंच होतं. साखरेच्या डब्यातले पैशातनं आलेला सोनं हे कायम वाढलेलं, आणि सोनं कधीही कमी होणार नाही. तुम्ही जुगार खेळताय का? नाही, तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून पहा. इट्स अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. वी आर नॉट हिअर टू प्ले विथ इट, वी आर हिअर टू यूज इट, एन्जॉय द गोल्ड, यूज इट. बघा, ते काय घासलं जात नाही, ते तुटलं तर जोडता येतं, ते काही कमी होत नाही, पेरिशेबल नाही, ते खराब होणार नाही, काही होणार नाही. तुम्ही ते काय कोणी हंडी खाली जमिनी ठेवलेले आजही तसेच आहेत की नाही, पिवळे करकरीत धम्मक आहेत की नाही. सोनं कुठे जात आहे? सोनं तिथं जात आहे, त्याला काय मुंग्याही लागत नाही. आज दादांनी वेळात वेळ काढला आणि आपल्यासाठी ते खास करून इथे आलेले आहेत. आणि आपल्याला खरंच सगळ्यांना एक मोलाची माहिती इथे मिळालेली आहे की सोनं जे आहे, आत्ताच दादांनी सांगितलं त्याप्रमाणे ऑगस्टमध्येच भाव त्याचा 1,10,000 पर्यंत पोहोचणार आहे. सोनं ही जी गोष्ट आहे, इट्स लक्ष्मी, आणि ती जरूर तुम्ही या नाही त्या रूपानं, मग तुम्ही वळं घ्या, मग तुम्ही दागिने घ्या, किंवा तुम्ही काही छोटे छोटे कॉइन्स घ्या, बट डू परचेस गोल्ड, आणि लक्ष्मी तुमच्या सगळ्यांच्याही घरी येऊ. दादा, आज तुम्ही इथे आलात माझ्या विनंतीला मान देऊन, आणि इतकी इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे सगळी माहिती तुम्ही सगळी आमच्या प्रेक्षकांना दिलीत. खरं तर मी म्हणेन की ज्याच्यामुळे आता तुम्हीही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सोनाराकडे जाऊन, आणि खास करून मी म्हणेन पेडणेकरांच्याकडे जा, कारण की तिथे सगळं शुद्ध खरं सोनं मिळतं, आणि तसेच डायमंडही मिळतात.
दादा, आज तुम्ही माझ्या पॉडकास्टमध्ये आलात, बातो बातो में या, आणि सोनं, चांदी, हिरा याबद्दलची सगळी अगदी इत्तंभूत माहिती ही सगळी आम्हाला मिळाली. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच.